बरेच महाराष्ट्रातले चांगले चांगले क्रिएटर सुद्धा की ज्यांचा कॉन्टेंट खरंच चांगला असतो ते सुद्धा गेमिंग ॲपचं प्रमोशन करत होते. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी फूड ब्लॉगर आहे किंवा कॉन्टेंट क्रिएटर आहे, मी ब्रँड प्रमोट करतो, माझ्याकडे इन्कमचा तो एक सोर्स आहे, कमी असेल पण आहे. ते कॉमेडी करतात, त्यांच्याकडे सोर्स कोणताच नाही आहे. आणि आपण माणूस म्हणून जेव्हा शहरात राहतो, आपल्या प्रत्येकाला माहिती खर्च किती आहेत. बरं, एखाद्याचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्याला त्याचं लाईफस्टाईल पण मेंटेन करावं लागतं. आणि त्यांच्याकडे इन्कमचं जर एकच सोर्स आहे गेमिंग ॲप प्रमोट करणं, तर त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. शेवटी पैसा ही गरज आहे माणसाची. मी अजिबात म्हणत नाही हे केलं पाहिजे, पण दुसरा पर्याय पण नाही त्यांच्याकडं. आणि काय होतं ना, पैशांचा गेम सिम्पल आहे. ज्याला संधी मिळते ना, तो चुकीचा असतो दुसऱ्याच्या नजरेत. म्हणजे तेच मी कॉमेडी कॉन्टेंट बनवतोय आणि मला 10 लाख रुपये एक गेमिंग ॲप देते, मी माझ्या जागी बरोबर, पण तुमच्या नजरेत मी चुकीचं असणार, कारण मी समाज बिघडवतोय. सो ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो, म्हणतो ना की तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय तिथून ज्याच्याकडे बघता ना, तिथून खरंच चुकीचं आहे का बरोबर आहे. ते बिचाराच्या घरात खायला नाहीये किंवा त्याचे वडील आजारी आहेत आणि तो गेमिंग ॲप प्रमोट करतोय, तो त्याच्या जागी बरोबर आहे. पण आपल्या नजरेत चुकीचा का, त्याला 5 लाख मिळाले, हे असं चालतं. सो गरजेचा भाग आहे, त्यांची गरज असेल त्यांनी केलं.